नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, सध्या अंगणवाडी सेविके याच्या जागा ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. मुख्य सेविका जे आहे त्याबद्दलच्या नेमकं काय आहे अपडेट, महत्त्वाचे अपडेट जाणून घेऊया. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय अंतर्गत एक पत्र पाठवण्यात आलंय, ज्या माध्यमातून फायनली ती जाहिरात आलेली आहे, ज्यामध्ये अंगणवाडी सेविकेतून मुख्य सेविका या पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पदभरती परीक्षा संदर्भात ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना सुधारित पात्रता लक्षात घेऊन कार्यवाही करण्याबाबत, म्हणजे काही बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. जे काही पदोन्नतीसाठी होते त्यासाठी विभागीय उपायुक्त महिला व बाल कल्याण बाल विकास कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर विभाग वाईज देण्यात आलेला आहे. सगळ्यांसाठीची ही नोटीस आहे. या माध्यमातून नेमकं काय केलं जाणार आहे, नेमकं कशा पद्धतीने आहे, काय आहे, सगळं जाणून घेणार आहोत. आपण एक एक करून समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा क्रमांक 1 काय आहे. महिला उपरोक्त विषयास अनुसरण करण्यात येते की एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय अंतर्गत सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त 272 व सदर परीक्षेचा निकाल लागेपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची भरती परीक्षा संदर्भात ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी म्हणून संदर्भ पत्र क्रमांक 7 अन्वये सूचना पत्र तसेच महिला व बाल विकास विभाग शासन अधिसूचना दिनांक 4/6/2021 व 8/5/2023 रोजीच्या अनुषंगाने दिलेल्या पात्रता निकषाच्या आधारे भरती प्रक्रियेसाठी सेविकेमार्फत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी म्हणून स्पष्ट सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. आता याच्यात नेमकं आहे काय बघा, म्हणजे इंटरनली ज्या आहेत, ज्या सध्या आपण जर बघितलं, समजा ज्या महिला सध्या अंगणवाडी सेविका मुख्य सेविका म्हणजेच अंगणवाडी सेविका म्हणून त्या कार्यरत आहे आणि त्यांना मुख्य सेविका या पदोन्नतीसाठी अप्लाय करायचं आहे, अशा लोकांसाठीची ही रिक्रुटमेंट आहे. ही फ्रेश रिक्रुटमेंट नाही, फ्रेश अजून येणार आहे. ठीक आहे. यामध्ये काय बदल करण्यात आलेले आहे ते एक एक करून समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं, समजा काय करण्यात आलं, मग याच्यात 2 अर्ज आहेत, 2 पत्रांचा संदर्भ दिलेला आहे. एक 7 नंबरचा ज्यामध्ये महिला आणि बाल विकास विभाग शासन अधिसूचना 21 आणि 2023 मध्ये देण्यात आलेल्या होत्या. त्या नेमक्या बदल काय केले जात आहेत त्याबद्दल यामध्ये सांगितलेलं आहे. काय बदल आहे, सदर भरती प्रक्रियेतील पात्रतेच्या बाबतीत काही अटी व शर्तीमध्ये सुधारणा होण्याच्या अनुषंगाने अंगणवाडी संघटना व काही निवड सेविका यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई व माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे केसेस दाखल केलेल्या होत्या. आता झालं काय होतं की ज्या कार्यरत महिला आहेत या लोकांनी 2 मुंबई आणि नागपूर या ठिकाणी केस दाखल केलेल्या होत्या. या केसचं उत्तर त्या अनुषंगाने रीट पिटिशन क्रमांक 2147/2023 च्या बाबत माननीय उच्च न्यायालय नागपूर 2026 रोजी 8/5/2026 रोजी दिलेल्या आदेशात मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदाच्या बाबत महिला व बाल विकास विभाग अधिसूचना दिनांक 4/6/2021 रोजीच्या सेवा प्रवेश नियमातील नियम क्रमांक 7(1) क मधील अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे वयाची अट 45 वर्ष ही रद्द केली असून संदर्भीय पत्र दिलेलं आहे. अन्वयच्या शासन निर्णयाच्या आधारे या वर्षी भरती प्रक्रिया प्रस्तावित आहे. त्या वर्षात 50 वर्षापेक्षा जास्त वय नसेल अशा अंगणवाडी सेविका लक्षात घेऊन 1 जानेवारी रोजी म्हणजे 1/1/2025 अर्ज भरण्याविषयी सूचना करत आहे. थोडक्यात काय आहे, काय केलं होतं, एक पिटिशन सादर करण्यात आली होती, केस सादर करण्यात आले होते. ज्या अंगणवाडी सेविका आहेत ज्यांना पहिले लिमिट फक्त 45 वर्षापर्यंत ठेवण्यात आली होती, तीच लिमिट आता 45 वर्षांच्या ऐवजी 50 वर्ष करून देण्यात आलेली आहे. ठीक आहे. मग 50 वर्ष करण्यात आलेली आहे. मग आता त्या वयामध्ये जेवढ्या बसतील त्या सर्वजणी अप्लाय करू शकतात. महिला व बाल विकास विभाग संदर्भीय पत्र 9 अन्वये दिनांक 10/10/2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारित पात्रता निकषांबाबत सुद्धा सूचना प्राप्त असून हे दोन्ही शासन निर्णयाद्वारे खालील प्रमाणे मुख्य पात्रता निकष देण्यात येत आहे. पात्र असलेल्या अंगणवाडी सेविकांकडून, म्हणजे हे अंगणवाडी सेविका ज्या ऑलरेडी कार्यरत आहे त्यांच्याकडून मुख्य पर्यवेक्षकांसाठी काय करण्यात येत आहे, ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. ज्याच्यात जे बदल करण्यात आलेले आहेत ते बदल इथं सांगितलेले आहेत. मुख्य पात्रता निकष
ज्या वर्षी विभागीय परीक्षेचे आयोजन करणे प्रस्तावित आहे त्या वर्षी 1 जानेवारी रोजी सलग 10 वर्ष विनाखंड नियमित सेवा पूर्ण केलेल्या सेविका म्हणजे 1/1/2025 पर्यंत ज्यांनी 10 वर्ष सलग सेवा पुरवलेली आहे असेच इलिजिबल आहे. दिनांक 1/1/2025 रोजी वय 50 वर्षापेक्षा जास्त नसेल म्हणजे 1/1/1975 नंतर जन्मलेल्या असल्या पाहिजे त्याच्यानंतर संवैधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणाऱ्या सेविका ज्यांची डिग्री जी आहे ती कंप्लीट झालेली आहे आणि अंगणवाडी सेविका म्हणून त्या कार्यरत आहेत अशा मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदावर रुजू झालेल्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत संगणक प्रमाणपत्र व मराठी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. तसेच हिंदी भाषा परीक्षा 3 वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. सदर पात्रता धारण करेपर्यंत वार्षिक वेतनवाढ व पदोन्नती अनुज्ञेय राहणार नाही. म्हणजे काय, तुम्हाला जेव्हा तुम्ही जॉईन करताय त्याच्यानंतर 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला मराठी भाषा असेल आणि सोबत संगणक अर्हता म्हणजे MSCIT जे म्हणतो आपण तशा टाईपची बेसिक संगणक अर्हता जी आहे ती क्वालिफिकेशन ती तुमची कंप्लीट केलेलं असावं लागणार आहे. जर तुम्ही ते केलेलं नसेल तर तुम्ही जे प्रमोशन आहे त्या प्रमोशनसाठी पात्र असणार नाहीत. मग थोडक्यात ही फ्रेश भरती आहे का, तर फ्रेश भरती नाही. ही आहे अंगणवाडी सेविका म्हणून ज्या कार्यरत आहे त्यांच्यासाठीची मुख्य पर्यवेक्षकाची भरती. ठीक आहे. यानंतर जर मी म्हणलं समजा मग ह्या 2 गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायच्या. जर या हिंदी असेल किंवा जे पण मराठी भाषा असेल आणि कम्प्युटर अवेअरनेस असेल त्याबद्दलची माहिती तुम्हाला 2 वर्षामध्ये प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणं बंधनकारक आहे. या संदर्भीय रोजी दिलेल्या पद भरती बाबतच्या सर्वसाधारण सूचना तसेच या आदेशान्वये सुधारित पात्रता निकष सेविकांचा लक्षात आणून देऊन त्यांची स्वाक्षरी घेण्यात यावी व स्वाक्षरी दस्तऐवज जपून ठेवण्यात यावा. ऑनलाईन अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून संबंधित TCS आयॉन संस्थेस दिनांक 13/7/2026 रोजीच्या पत्रान्वये सूचना देण्यात आलेल्या असून 8/2026 ते 21/7/2026 ते 21/8/2026 या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी म्हणून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे 5 पासून असेल ते 5 ऑगस्टच्या नंतर 7 ऑगस्टच्या नंतर ते जवळपास 21 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. या सगळ्या जे काही आहे अप्लाय करणारे कोण याच्यासाठी इलिजिबल आहे तर अंगणवाडी सेविका म्हणून जे कार्यरत आहे आणि ज्यांची 10 वर्षांची सर्व्हिस ही झालेली आहे अशा लोकांसाठी. ठीक आहे. 1 जानेवारी 2025 पर्यंत त्यांची 10 वर्षाची. सर माझी 2 फेब्रुवारीला होती नाही चालणार, 2026 ला होती नाही चालणार. 1 जानेवारी 2025 रोजी पर्यंत 10 वर्ष जर तुमची सर्व्हिस झालेली असेल विनाखंड तर त्या केसमध्ये तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ठीक आहे. तो ही होती माहिती. अजून काही अपडेट्स जशा येत आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती या माध्यमातून भेटत राहील. तोपर्यंत या व्हिडिओला सगळ्यांपर्यंत पोहोचवा ज्या अंगणवाडी सेविका आहेत 10 वर्ष सर्व्हिस पूर्ण झालेली आहे आणि त्यांना ह्या मुख्य पर्यवेक्षकेसाठी अप्लाय करायचं आहे अशा सगळ्यांपर्यंत पोहोचवा. यासाठी अप्लाय कसं करायचं याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती लिंक एकदा बघून घ्या, त्याच्यावरती क्लिक करा आणि तुमचा फॉर्म भरू शकता. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.